नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते. तर आपल्या भजनाच्या वेळेस शेवटी गवळण आणि भारूड हे अगदी आवश्यक असतं, हो की नाही. आणि भारूड जर विनोदी असेल तर त्या भजनात जास्तच रंगत येते. आज आपण ऐकूया एक नणंद आणि भावजाईचं भारूड, बरं का. तर या भारुडाचं वैशिष्ट्य असं असतं की म्हणताना मध्ये मध्ये थांबून जेवढं तुम्ही बोलाल तेवढं ते भारूड रंगत असतं, बरं का. तर असं हे भारूड आपण ऐकूया. या बसा नणंदबाई घर तुमचं. नणंद आणि भावजेचं हे भारूड आहे. पंढरीनाथ महाराज की जय. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. त्या नंदा भावजा आहे, ती भावजा आल्यावर नणंद आल्यावर भावजा तिला हाताला धरून घरात आणते, बरं का. आणि बसवते खुर्चीवर. खुर्चीवर बसा तुम्ही दिवाणवर बसा, खुर्चीवर बसा तुम्ही दिवाणवर बसा, सगळं फर्निचर आहे तुमचं, सगळं फर्निचर आहे तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. ती भावजाई म्हणते, अगं तू फर्निचर तुमचं, घर तुमचं सगळं म्हणतेस, टेबल तुमचं असं म्हणतेस. आता अधिक महिना आला आहे, अधिक महिन्यामध्ये मला वाटलं हा नवीन सोफा तू आम्हाला देण्यासाठीच आणला आहेस. भावजाई म्हणते, अहो असं काय करता, तुमचं सगळं घर भरलेलं आहे, आम्ही आत्ता तर घेतला आहे नवीन सोफा आणि लगेच तुम्हाला कसा द्यायचा. असू द्या, आता तुम्हाला की नाही दुसरा आणून देऊ आपण. बरं बरं ठीक आहे. परत पुढे सुरू, बरं का. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. आपण दोघी मिळून बाजारात जाऊ, आपण दोघी मिळून बाजारात जाऊ, डाळ तांदूळ घेऊन येऊ, डाळ तांदूळ घेऊन येऊ, मो खिचडीवर तूप तुमचं, मो खिचडीवर तूप तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. ती भावजाई तिला नंदेला म्हणते, तुमच्या पैशातून आपण तूप आणूया, फक्त मी खिचडी तर करते. नणंद म्हणते, वा ग वा, बरी शहाणी आहेस की तू, माझा पगार झाला तुला माहीत आहे आणि लगेच तू माझ्या ह्याच्यावर लावलं, तू काय फक्त खिचडी करणार का. अहो तुम्हाला माहीत आहे तुमच्या भावाचा पगार तर उशीर होतो की नाही, आणि आजकालच्या भावजाई खिचडी तरी करतात का. मी एवढी तुमच्यासाठी खिचडी करायला तर तुम्हाला असं वाटतंय फक्त तूप तर आणा म्हटलं तुम्हाला. बरं बरं ठीक आहे, चला. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. आपण दोघी मिळून पीव्हीआरला जाऊ, आपण दोघी मिळून पीव्हीआरला जाऊ, बाल्कनीत बसून पिक्चर पाहू, बाल्कनीत बसून पिक्चर पाहू, तिकीट काढा तेवढं तुम्ही आमचं, तिकीट काढा तेवढं तुम्ही आमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. भाऊजाई म्हणते, तुम्ही फक्त तिकीट काढा पिक्चरचं, आपण दोघी जाऊया पिक्चर बघायला. वा 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 वा, बरी शाणी आहेस की, माझ्या पैशाने तुझं तिकीट काढू. नणंद म्हणते, अगं मी माझ्या नवऱ्याबरोबर गेले, परवडले ना, तुझं तिकीट काढून कशाला हे करू. भाऊजाई म्हणते, अहो नंदा भाऊजाईचं प्रेम कसं दिसेल याच्यात, तुम्ही तिकीट काढा, तुम्हाला एक सोबत हवी ना. आता तुमचे मिस्टर केव्हा येतील, कधी येतील, आपण दोघी जाऊया पिक्चरला. बरं बरं ठीक आहे. नणंद पुढचं, चला जाऊया पुढे. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. एका जनार्दनी सांगते ऐका, एका जनार्दनी सांगते ऐका, सद्गुरूचे प्रवचन ऐकू बरं का, सद्गुरूचे प्रवचन ऐकू बरं का. जाण्यासाठी स्कूटी माझी, पेट्रोल तुमचं, जाण्यासाठी स्कूटी माझी, पेट्रोल तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं.
नणंद म्हणते, बघा मैत्रिणीनो, माझी भावजाई कशी हुशार आहे. स्कूटी तिची आहे, पेट्रोल मात्र तू घाल बरं का, पेट्रोलला पैसे लागतात ना. बघा माझी भावजाई किती हुशार आहे. मैत्रिणीनो, अशाच आहेत का तुमच्या भावजाई? जरा जपून राहा बरं आहे भावजाईंपासून. कधी आपल्याकडनं सगळं काढून घेतील हे काही सांगता येत नाही, असं ती प्रेक्षकांना म्हणते. आणि मग हे भारूड संपतं. या बसा नणंदबाई घर तुमचं, या बसा नणंदबाई घर तुमचं, कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं, अहो कारण नाही लाजायचं. पंढरीनाथ महाराज की जय. मैत्रिणीनो, तुम्हाला जर हे भारूड आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. मैत्रिणीनो, हे भारूड आहे ना आमच्या ग्रुपमध्ये, ती जयश्री आणि अर्चना हे दोघी मिळून करतात बरं का. आमच्या माझ्या चॅनलवर त्यांनी केलेलं भारूड मी टाकलेलं आहे बरं का, तुम्ही बघू शकता. तर असं हे भारूड आणि नंदाई भावजाईमध्ये नोकझोक असलं की खूप छान वाटतं आणि भजनाला आलेल्या मंडळींना हसू येतं आणि वातावरणही आनंदाचं होतं, हो की नाही. तर असे हे भारूड शक्यतो विनोदी भारूड असावं, म्हणजे त्या भजनाला रंगत येते. मैत्रिणीनो, आज हे तुम्हाला माझं हे नणंद भावजाईचं भारूड आवडलं असेल तर माझ्या या भारूडाला भजनाला लाईक करा, मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये. खूप खूप धन्यवाद.